आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा तालुक्यातील मौजे धनगर टाकळी येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा आणि श्री सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराज यांच्या 164व्या जन्मोत्सव निमित्ताने दिनांक 19 ते 25 जानेवारी पर्यंत साजरा करण्यात येत आहे। प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा आणि श्रीचा जन्मोत्सव आचार्य श्री उमेश आनंद महाराज टाकळीकर आणि अवधूत महाराज टाकळीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 23 जानेवारी 2024 रोजी श्रींची भावपूजा महाआरती नंतर शिवाजी कोंडीबा साखरे आणि आबाजी नरोजी साखरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। असंख्य भक्तांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी नारायण पिसाळ, सोनटक्के, बाबूराव देशमुख, गणेश पारवे, हरिभाऊ पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर पांडुरंग साखरे, अनिल पाटील, हरिभाऊ पाटील, भगवान पाटील, रामराव कोमटवार, दत्ता शेरकर, बापूराव डुकरे, राजा रणमाळ, माऊली सदगर, तुकाराम भान आदींनी परिश्रम घेतले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। मी अवधूत टाकळीकर, दाजी महाराज संस्थान आणि सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान येथे सेवारत आहे आणि हा जो सोहळा आयोजित केलेला आहे सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराज संस्थान आणि त्याचबरोबर सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान आणि यासोबत सहकार्य म्हणून समस्त धनगर टाकळीतील ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमान संयुक्त सहकार्यानं हा महाराजांचा 164वा जन्मसोहळा आणि त्याचबरोबर श्रीराममूर्ती जे सर्व आपल्या सनातन धर्मियांसाठी सर्वात आनंदाची घटना आहे ती घटना या ठिकाणी घडली आणि त्याचा स्मरण महोत्सव आनंद सोहळा म्हणून या ठिकाणी आपण हा श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळा आणि सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा एकत्रितपणे या ठिकाणी आयोजित केला। प्रतिवर्षी हा सोहळा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पौष शुद्ध द्वादशीला येत असतो आणि यावर्षी योगायोग झाला, महाराजांचीच इच्छा म्हणावी किंवा योगायोग असा आला की ज्या दिवशी आपला 22 जानेवारीला महाराजांचा जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य दिवस आहे, जन्मोत्सवाचा दिवस आहे, त्याच दिवशी रामललाच्या मूर्तीची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होती। हे आम्हा सर्वांना खूप आनंदाचं आणि काहीतरी विशेष वाटल्यामुळे समस्त ग्रामस्थांनी आणि सर्वांनी मिळून काहीतरी वेगळं करूया, काहीतरी भव्य करूया, काहीतरी छान करूया या संकल्पनेतून सर्वांच्या उत्साहातून हा साकारलेला उत्सव म्हणजे ही भव्यता आपण अनुभवत आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये 7 दिवस आपण श्रीराम नामाचा यज्ञ ठेवलेला आहे। तत्पूर्वी हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी 1 महिन्यापासून रामनामाचा सगळ्या गावामध्ये सामूहिक जप चालू आहे आणि त्या जपाची परिपूर्णता म्हणून हा स्वाहाकार यज्ञ ठेवलेला आहे। या यज्ञामध्ये 7 दिवसपर्यंत सर्व समाजातील सर्व घटकांसाठी सर्वांसाठी या यज्ञामध्ये प्रवेश, सर्वांना यज्ञामध्ये यजमानपद होण्यासाठी संधी दिलेली आहे। सर्वजण मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या श्रद्धेने, भक्तीने या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी दाजी महाराजांचे जे व्रत होतं की अन्नदान करणं, येथे चालावा वेदाभ्यास, धर्मशास्त्र, वेदांग, ज्योतिष, षडदर्शनार्थ्यांचा छात्रावास टाकळीत असावा। टाकळीमध्ये गुरुकुल विद्यादानाची परंपरा ही आज साधारण 300 वर्षापासून या ठिकाणी म्हणजे दाजी महाराजांच्या काळापासून या ठिकाणी चालत आलेली आहे। त्याचबरोबर द्वादशी संतर्पण, महाराजांच्याकडे विद्यादान आणि अन्नदान या गोष्टींना महाराजांच्या ठिकाणी विशेष स्थान आहे। महाराजांची त्याच्यावर विशेष निष्ठा होती म्हणून दाजी महाराजांच्या प्रेरणेतून चालणारं अन्नदान हे इथे द्वादशीच्या निमित्ताने सतत चालतंच, पण इथल्या सर्व समारंभांमध्ये देखील इथे अन्नपूर्णा माता अगदी अक्षरशः प्रसन्न असते, समस्त वैभवाने या ठिकाणी प्रकट होते आणि या ठिकाणी असे भव्य अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित होतात। सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व भक्त मंडळींचा भरभरून त्यामध्ये उत्साह असतो, सहभाग असतो आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण सर्वजण अनुभवतोय हा अद्वितीय आहे। आणि खरोखरच काल ज्या क्षणी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच वेळी स्टेजवर एकीकडे जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू होता। त्या दोन्ही कार्यक्रमाची लोकांना, जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम बघता यावा म्हणून स्टेजवर स्क्रीनची पण व्यवस्था केली होती। खूप लोकांनी दोन्ही कार्यक्रमांचा दुग्ध शर्करा योग किंवा मणिकांचन योग म्हणावा तशा पद्धतीनं हा कार्यक्रम सर्वांना अनुभवता आला आणि एकच इच्छा आहे की यातून जो आनंद निर्माण होतोय हा दिगदिगंत पसरावा, सर्व विश्वाला यातून आनंद मिळावा, हाच या कार्यक्रमाचा अगदी निखळ हेतू आहे।
तेव्हा या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण पाहणाऱ्या श्रोत्यांना, सर्व व्ह्युअर्सना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाबद्दलची जी काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचते त्याबद्दल सर्व मंडळींचं धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो आणि आमचे गुरुवर्य या संस्थांचे पूर्व संस्थानाधिपती वेदशास्त्र संपन्न श्री अनंत महाराज टाकळीकर यांच्या आशीर्वादातून आणि त्यानंतर हा जो कार्यक्रम सगळी संयोजना आहे, ही संकल्पना आहे, ही आमचे पिताश्री आणि आत्ताचे संस्थानाधिपती वेदमूर्ती श्री उमेश महाराज टाकळीकर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारलेला आहे. समस्तांचीही याच्यामध्ये सोबत मिळालेली आहे. तेव्हा आनंदाचा सोहळा असाच सर्व विश्वासाठी आनंददायी व्हावी एवढीच प्रार्थना श्रीराम प्रभूच्या चरणी आणि श्री सद्गुरू व्यंकटेश्वराजी महाराजांच्या चरणी करतो आणि मी वाणीला विराम देतो. जय श्रीराम.